नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बी-एड ॲडमिशन प्रक्रियेचं महत्त्वाचं अपडेट. तर शेवटच्या तारखेपर्यंत किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं, त्यानंतर पुढील शेड्यूल कधी येणार आहे आणि लिस्ट कधी पब्लिश होणार आहे. तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तो पूर्ण बघा, तरच आपल्याला बी-एड ॲडमिशन प्रक्रियेसंदर्भातलं जे काही नवीन अपडेट आहे तर त्याची माहिती मिळून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. तर यासाठी आपण जाऊया बी-एडच्या वेबसाईटवर. तर बघा, या ठिकाणी आपण बी-एड कॅप 24.maceet.org या वेबसाईटवर आलेलो आहे आणि या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की अजूनपर्यंत कोणतंही शेड्यूल या ठिकाणी अपडेट झालेलं नाही. म्हणजे जे जुनं आहे तर तेच या ठिकाणी दिसून येईल. आता नवीन शेड्यूल कुठं पाहायला मिळेल आपल्याला, तर साधारणतः बघा, या ठिकाणी ॲडमिशन शेड्यूल हे जे ऑप्शन आहे तर याला आपण जर क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी हे शेड्यूल पाहायला मिळेल. परंतु मित्रांनो, अजूनपर्यंत या ठिकाणी कोणतंही शेड्यूल या ठिकाणी आलेलं नाही. कालची रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख होती. त्यानंतर सीईटी सेलनं खरं तर हे शेड्यूल, खरं तर पुढचं शेड्यूल अपलोड करायला हवं होतं, परंतु अजूनपर्यंत कोणतेही अपडेट या वेबसाईटवर आपल्याला दिसत नाही. त्यानंतर मित्रांनो, बघूया आपण की रजिस्ट्रेशन अजून पण सुरू आहे का क्लोज झालं. तर आता बघा, रजिस्ट्रेशनसाठी आपण या ग्रीन बॉक्समधील न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन याला क्लिक करत होतो, तर याला क्लिक करून बघूया आपण. आणि बघा, या ठिकाणी आर यू NRI PIOC फॉरेन नॅशनल कॅन्डिडेट, आता येस और नो, आपण जर महाराष्ट्रीयन आहे तर आपण नो करतो. नो केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक मेसेज आलेला दिसून येईल. बघा, या ठिकाणी हा मेसेज आहे. काय आहे तो मेसेज? की यू आर नॉट एलिजिबल फॉर ॲडमिशन, म्हणजे रात्री 12 नंतर न्यू रजिस्ट्रेशन बंद झालेले आहे. याच्यावरून कळेल की आता आज सायंकाळपर्यंत नवीन शेड्यूल अपेक्षित आहे सीईटी सेलकडून आणि आपलं वॉच पूर्णपणे राहील या शेड्यूलकडे, की नेमकं पुढची दिशा कशी असणार आहे. तर मित्रांनो, आता बघूया आपण नेमके विद्यार्थ्यांनी शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे कालपर्यंत किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर यासाठी आपण या वेबसाईटच्या खाली जाऊया आपण. खाली गेल्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला सगळे आकडे दिसून येईल. तर या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन झालेले आहे 50,989, म्हणजे बरेचसे रजिस्ट्रेशन वाढलेले आहे. 1-2 दिवसापूर्वी आपण बघितलं होतं 48,000 झालेले होते. परत आता 2-3 हजार वाढलेले आहे, म्हणजे 50,989 रजिस्ट्रेशन झालेले आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन लॉक केलेले विद्यार्थ्यांनी 47,422 आणि आणि अजून काही ॲप्लिकेशन लॉक व्हायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, सीईटी सेलकडून जे काही व्हेरिफाईड झालेले फॉर्म आहे रजिस्ट्रेशनचे ते 39,839, म्हणजे अजून पण हा जो आकडा आहे तर तो इकडे यायचा आहे अजून. त्याच्यामुळे होऊ शकेल 1-2 दिवसामध्ये हे सगळे अपडेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यामुळे पकडून झाला की 50,989 विद्यार्थ्यांनी शेवटची तारीख म्हणजे काल 28 जुलै 2024 पर्यंत 50,989 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि याच्या अगोदर पण मी सांगितलेलं आहे की ओव्हर महाराष्ट्रामध्ये ज्या जागा आहे तर त्या जागा आहे 34,500, म्हणजे 477 कॉलेजेस आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे की जागेच्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांनी जास्त रजिस्ट्रेशन केलेले आहे. तरी पण आपण पुढे अशी काही स्ट्रॅटेजी तयार करूया की जेणेकरून आपला नंबर लागेल. त्यामुळे आपल्या चॅनलवर या सगळ्या बाबीची माहिती तात्काळ देण्यात येणार आहे. नेमकं पुढची स्ट्रॅटेजी काय आखली पाहिजे जेणेकरून आपला नंबर लागू शकेल. तर त्यामुळे जर
अजूनपर्यंत आपण बेल आयकॉनला क्लिक केलं नसेल त्याला क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही अपडेट आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.